मी श्याम सुरेश फुलगावकर, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत फुलगाव। नोव्हेंबर 2023 मध्ये मी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेलो आहे आणि नोव्हेंबर 2023 पासून माझा जो कार्यकाळ चालला आहे किंवा मला गावच्या विकासासाठी जे मी प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये ज्या पद्धतीने मला अडचणी निर्माण केल्या जात आहेत किंवा ज्या पद्धतीने मला माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी एक टीम प्रयत्न करते आहे, तर आता त्या ज्या अडचणीचं आहे त्याने चरणसीमा ओलांडली आता आणि 2 वर्षानंतर 2.5 वर्षानंतर आता माझ्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे। तर मला ज्या 2 वर्षामध्ये जो त्रास सहन करावा लागला किंवा ग्रामविकासासाठी ज्या बाधा पोहोचल्या त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि लोकांना सत्य काय ते समजलं पाहिजे, म्हणून मी आता ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो आहे आणि मी तुमच्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन। जेव्हा मी लोकनियुक्त सरपंच झालो तेव्हा माझ्या गावाची अवस्था अशी होती की माझ्या गावात 15-15-20 दिवस पाणी मिळायचं नाही लोकांना। अक्षरशः महिला पुरुष टँकरने पाणी आणायचे किंवा डोक्यावरती हंडे घेऊन पाणी आणायचे। आणि मी लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर मी जानेवारी 1 ठराव केला आणि गावामध्ये पाण्याची समस्या कायमस्वरूपी मी संपुष्टात आणली। आज माझं गाव हे पाण्याला संपूर्ण आहे आणि कितीही पाण्याचा मोठा भीषण प्रॉब्लेम तयार झाला तर 48 तासामध्ये आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना टँकरमुक्त ठेवतोय। परंतु त्याही पलीकडे विकास कामं असतात, स्वच्छतेचं काम आहे, ड्रेन सिस्टीमचं काम आहे, इतर रस्त्यांचे काम आहेत, तर तिथं अशी एक टीम आहे जी माझी विरोधक म्हणून काम करते आहे। उपसरपंच व काही 8 सदस्य आहेत की ती वारंवार विकास कामांना बाधा पोहोचवते। प्रत्येक मिटिंगला एखाद्या विषयाला मंजुरी देतात आणि ते मंजुरी घेतल्यानंतर ते कामं सुरू आली की त्याच्या तक्रारी सुरू करतात किंवा ग्रामसेवक एवढं प्रेशराईज करतात की 2 वर्षामध्ये 13 ग्रामसेवक बदलले आणि विकासाचा रथ जो असतो तो ग्रामपंचायत अधिकारी सरपंच हे दोघं त्या विकासाच्या रथाची चाकं असतात। त्यातलं एक चाक जर वारंवार निखळत राहिलं, वारंवार ते बदलत राहिलं, ते विकास कामं हे कधीच पूर्ण होणार नाही। आणि विरोधकांचं ते टार्गेट आहे की इथं ग्रामपंचायत अधिकारी यांना टार्गेट करायचं, विकास कामं थांबवायची आणि सरपंचाला मलिन करायचं। 1-2-2.5 वर्षापासून हाच प्रयत्न आहे। अक्षरशः प्रशासनाकडे दाद मागून माझ्याकडे एवढा मोठा तक्रारीचा बंच तयार झालेला आहे। गावाची दुरवस्था अशी झाली की आज जहानीचं साम्राज्य आहे। फेब्रुवारी 2026 पासून 3 मासिक मिटिंगा तहकूब झाल्या कंटिन्यू। एक पहिली मिटिंग तहकूब करायची, मग दुसऱ्या मिटिंगला वाद घालायचा, तिला स्थगित करायची। आज 3 महिन्यापासून वारंवार मिटिंग तहकूब झाल्यामुळे विकास कामं सगळे प्रलंबित झाले आहे। गावामध्ये गटरी सगळं तुंबले आहे, ड्रेनेज सिस्टम पूर्ण तुंबली आहे आणि त्याचा फायदा विरोधक सरपंचाची प्रतिमा मलिन करण्यासाठी करताय। पण खरं कारण जनतेपर्यंत पोहोचतच नाही की मीटिंगमध्ये जे ठराव केले जातात, मीटिंगमध्ये ज्या मंजुरी घेतल्या जातात त्यालाच जर योग्यरित्या चालना मिळत नाहीये तर विकास कामं होतील कशी। आणि मग माझ्यावरती अविश्वास दाखल करण्यासाठी उपसरपंच एक 8 सदस्यांची टीम आहे जे वारंवार गावाचा विकास थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याच्या मागचं कारण आहे की सरपंचाला वर अविश्वास आणून उपसरपंचाच्या हातात कारभार गेला पाहिजे आणि आपण ह्या गावाची धुरा सांभाळली पाहिजे। हा याच्या मागचा राजकीय खेळ आहे। गावाचा हक्काचा निधी असतो ग्रामस्थांचा, वर्षाला 55 ते 60 लाख रुपये निधी आमच्या गावाला मिळतो। 2023ला प्रशासकीय काळ असल्यामुळे तो निधी मिळाला नव्हता, पण त्यालाही मंजुरी मिळाली। आता ग्रामपंचायतीकडे 1,18,00,000 हा वित्ताचा निधी आहे। ग्राम निधी हा जवळपास 15 लाखाच्या जवळपास आहे। पाणीपट्टीमधला निधी हा जवळपास 14 लाखाच्या जवळपास आहे। म्हणजे 1.5 कोटीपेक्षा निधी ग्रामपंचायतकडे प्रलंबित आहे। म्हणजे आज रोजी ग्रामपंचायतकडे तेवढा निधी आहे आणि एवढा निधी असून गावाचा विकास हा संपूर्णपणे ठप्प झालेला आहे। ड्रेनेज सिस्टम पूर्ण ब्लॉकेज आहे, कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यापासून पगार नाही आहे। मग ज्या ग्रामपंचायतीकडे 1.5 कोटी शिल्लक आहे तर तिथे ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचे पगार का नाही होत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। हा निधी खर्च न होण्यामागचं कारण सांगा बरं। त्याच्या मूळ कारण म्हणजे तिथं जे ग्रामपंचायत अधिकारी वारंवार बदलवले जात आहेत। 2 वर्षात 13 ग्रामपंचायत अधिकारी बदलले आणि नवीन आलेले ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती अशा प्रकारचं राजकीय दडपण आणलं जातं की ते ग्रामपंचायत अधिकारी काम करण्याला तिथे इच्छुक नाही आहे। आता 13वे-14वे जे ग्रामसेवक आले त्यांनी सरळ सांगितलं, दादा मी फक्त इथं दाखले आणि उतारे द्यायला काम करेन। म्हटलं तुमच्या ऑर्डरमध्ये तसं असलं तर सांगा मला। तुम्हाला ग्रामपंचायत ही आर्थिक व्यवहाराशिवाय चालत नाही, विकास कामांसाठी आर्थिक व्यवहार हे करावेच लागतात आणि ग्रामस्थांना जर न्याय द्यायचा असेल ते अपक्ष म्हणून निवडून आलो आणि कुठेतरी प्रशासकीय अडचणी येतात आणि प्रशासकीय अडचणी आल्यास आपल्याला कुठेतरी पाठबळ हवं म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला। पण जाऊन आता शिवसेनेत जाऊन मला जवळपास 3-4 महिने होत आहे
मी वारंवार जिल्हा प्रमुखांना विनंती केली की फुलगाव ग्रामपंचायत कारभारामध्ये असं मला अडचणी निर्माण होत्या, आपल्या स्तरावर मला मदत करावी, पण असं ठोस अशी मला मदत झाली नाही. आता मध्यंतरी त्यांच्याकडे विवाह कार्य असल्यामुळे ते व्यस्त होते, मी समजू शकतो त्यांची अडचण. आजही त्यांना फोन केला तर त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर मी माझ्या पक्षाला विनंती करेल की जो फुलगाव गावाचा विकास आहे त्याला आपण हातभार द्यावा. शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केला आहे. एक हुरुनरी उपमुख्यमंत्री आहे ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे की प्रत्येक विकास कामाला ते पुढाकार घेतात, आणि अशा पक्षात मी प्रवेश केल्यामुळे मला अशा पक्षाकडून मदत मिळावी आणि माझ्या गावाच्या विकासासाठी चालना मिळावी, मी त्यांच्याकडून ही अपेक्षा करतो.